नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वरून अतिशय क्रंची आणि आतून अतिशय सॉफ्ट असा साबुदाणा वडा. त्यासाठी पाव किलो साबुदाणे घेतलेत मी. ते 4 तास अगोदर भिजवून ठेवलेत आणि छान भिजलेले साबुदाणे असे दाबून बघायचे आणि ते असे पटकन तुटले पाहिजेत. छान आपला साबुदाणा भिजलाय. साबुदाणा वड्यासाठी बटाटे घेतलेत मी. 4 मीडियम साइजचे बटाटे उकडून आणि किसून घेतले. 7-8 मिरच्या घेतल्या, मीठ घेतलंय, साखर घेतलंय, 1 वाटीभर दही घेतलंय आणि 1 वाटीभर शेंगदाणे भाजून घेतले. मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात मी शेंगदाणे घालते आणि हिरव्या मिरच्या घालते. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तिखट हवं असेल तर वाढवू शकता. हे आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. शेंगदाणे आणि मिरच्या फिरवून घेतल्या आहेत मी मिक्सरमध्ये. बोल घेतले मी एक मोठं. त्यात आता आपण जे मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण केलं आहे ते मी अर्ध टाकते आणि अर्ध आपल्याला तसंच ठेवायचं आहे. बघू शकता अर्ध वाटण मी तसंच ठेवलं आहे. आता त्यातच मी बटाटे घालते जे आपण उकडून घेतले होते. मीठ घालते चवीनुसार आणि तुम्हाला आवडत असेल किंवा उपवासाला तुमच्या चालत असेल तर कोथिंबीरही घालू शकता. आता हे आपण एकजीव करून घ्यायचे सगळं व्यवस्थित. अतिशय कमी साहित्यात आपण साबुदाणे वडे बनवणार आहोत आणि अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणे वडे बनवले तर वेळही कमी लागतो, साहित्यही कमी लागतं. अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय. आता यात मी साबुदाणे घालते. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय. हाताच्या मदतीनेच ते व्यवस्थित मिक्स होतं. व्यवस्थित मी सगळं एकजीव करून घेते. अशा पद्धतीने मी सगळं एकजीव करून घेतलंय. आता आपण याचे वडे करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या साईजचे हवे असतील तशा पद्धतीने याचे गोल वडे करून घ्या. अशा पद्धतीने मी सगळे वडे करून घेते. अशा पद्धतीने मी काही वडे बनवून घेतले. बाकीचे मी पीठ तसंच ठेवते. आता आपण साबुदाणे वड्यांसोबत जी चटणी खातात ती बनवणार आहोत. हे जे अर्ध वाटण आपण ठेवलं होतं ह्यातच दही घालते मी. जर तुम्ही जास्त जण असाल किंवा जास्त वडे बनवणार असाल तर दही आणि शेंगदाणे आणि मिरचीची क्वांटिटी वाढवायची आहे. 5 चमचे जी मी साखर घेतली होती ती घालते मी. ही चटणी गोड असते अगदी आणि गोडच छान लागते. अशी चटणी जर तुम्ही ट्राय करून बघितली तर 1 वडा खाणारा व्यक्ती 5 वडे नक्की खाईल. त्यात थोडं मीठ घालते मी चवीनुसार आणि अगदी अलगद फिरवायचं आहे. खूप वेळ नाही फिरवायचं. अगदी एकदाच आपल्याला मिक्सरचं बटन प्रेस करायचं आहे. बघू शकता अशी घट्टसर चटणी आपली तयार आहे. अतिशय कमी साहित्यात. काढून घेते मी. आता चटणीमध्ये आणि साबुदाण्याच्या वड्यामध्ये बघू शकता मिक्सरमध्ये मी जे शेंगदाण्याचं कूट केलं आहे ते अतिशय बारीक नाही केलेलं, म्हणून मग वड्यांमध्येही असे साबुदाण्याच्या सोबतच शेंगदाण्याचेही छोटे छोटे तुकडे आपल्याला तोंडात येतात जेव्हा आपण साबुदाणा वडा खातो. बघू शकता. तेल तापत ठेवले मी. आता मी यात अलगद वडे सोडते.
मीडियम फ्लेमवर आपल्याला छान दोन्ही बाजूनी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। उलटून घेते मी वडे। दुसरी बाजू आपण छान फ्राय करून घेऊ। वडे छान फ्राय झाले, काढून घेते मी आता। परत दुसरी बॅच मी फ्राय करायला घेते। वडे तळताना एक काळजी घ्यायची आहे, वडे पलटत राहायचे, कारण कधी कधी वडा फुटू शकतो, तेव्हा तळताना नेहमी सावधगिरी बाळगायची आहे। उलटून घेते मी लगेच। तीन चार वेळा असं सतत उलटसुलट केल्याने वडा फुटण्याचे चान्सेस कमी असतात। वडा बनवताना तुमच्या फॅमिली मेंबर्सला जसं हवं असेल तसं गरमागरम तुम्ही वडे बनवून ठेवू शकतात आणि हवं तेव्हा फ्राय करू शकता। म्हणून मी थोडेच वडे बनवून फ्राय केले, बाकीचे वडे हवे तसे तळून घेणार आहे। बघू शकता, एक दोन वेळा असं सतत उलटसुलट केल्यामुळे वडा कुठलाही आपला फुटलेला नाही आहे। वडे असे व्यवस्थित ब्राऊन झाले ना की मग ते आतून असे कच्चे नाही लागत। बघू शकता, अशा पद्धतीने काढून घेते मी। सर्व करून घेतले मी गरमागरम साबुदाणा वडा आणि चटणी। नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा। सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। थँक्यू।